नमस्कार मित्रांनो. आर-टी-ई प्रवेश प्रक्रिया 2026-27 निवड यादी जाहीर झालेली आहे. महत्त्वाची सूचना आहे मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पहा. आर-टी-ई प्रवेश यादी जाहीर. ज्या विद्यार्थ्यांचे नंबर लागलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांचे पालकांना SMS प्राप्त झालेला असेल. नाही झाला असेल तर त्यांनी ज्या पालकांना SMS आले नाहीत, त्यांनी आपले अर्ज लॉग इन करून बघायचे आहेत. यादीत नाव आले असे नंबर लागला असेल, पुढे काय करायचे? म्हणजेच यादीत जर नाव आलं असेल, नंबर लागला असेल, तर पुढं काय करायचं? तर मित्रांनो, प्रवेशासाठी पडताळणी समितीकडे जाताना खालील कागदपत्रे सोबत असणे अनिवार्य आहे. कोणकोणती कागदपत्रे आहे पूर्ण जाणून घेऊया. अर्ज भरताना नोंदवलेल्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती ओरिजिनल पाहिजेत. त्यानंतर सर्व कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती अटेंडेड कॉपीज म्हणजे झेरॉक्ससुद्धा लागणार आहेत. त्यानंतर अलॉटमेंट नंतर पालकांनी स्वतःच्या लॉग इनमधून किंवा पडताळणी समितीकडून याची प्रिंट काढून घ्यावी. हमीपत्र आर-टी-ई पोर्टलवर उपलब्ध असलेल्या हमीपत्राची प्रिंट सोबत ठेवावी. मित्रांनो, प्रवेशाचा कालावधी 10 एप्रिल 2026 ते 20 एप्रिल 2026 इतका दिलेला आहे. जर वाढला तर आपण त्याच्यावरती नक्कीच व्हिडिओ बनवू, पण सध्या 20 एप्रिलपर्यंत मुदत दिलेली आहे. अजून 5 दिवस झालेले आहेत आजचा दिवस धरून. तर आर-टी-ई प्रवेशासाठी लवकरात लवकर पालकांनी या सूचनाचं पालन करावा आणि लवकरात लवकर